नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके, अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आणि शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी मित्रांनी मला कॉमेंटद्वारे विचारलेलं आहे की ऊसाच्या विषयी तुम्ही माहिती सांगत नाही, म्हणून आज मी ऊसाच्या भरघोस उत्पन्नासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि ते पण असं की जे आपल्या जो शेतात फुकट उपलब्ध असते आणि आपण त्याचा वापर जर केला तर आपल्याला भरपूर उत्पन्न मिळेल. आता ते फुकटची वस्तू म्हणजे काय, की फुकटची वस्तू म्हणजे आहे गोमूत्र, गावरान गाईचं गोमूत्र. आणि गावरान गाईचं गोमूत्र जर वापरलं तर अति उत्कृष्ट राहील. आणि आपल्याजवळ गावरान गाय जर नसेल तर जर्सी गाईचं सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण बनेपर्यंत तुम्ही गावरान गाईचंच गोमूत्र वापरा. आणि एक विनंती अशी करील आपण शेतकरी मित्रांना की विदेशात सुद्धा गावरान गाई आपल्या पोचल्या जातात आणि त्याचं दूध अति उत्कृष्ट दर्जात विकल्या जातं. आणि त्यांच्या ज्या जर्सी आणि होलिस्टन गायी आहेत त्याचं दूध कमी दर्जाचं लेखल्या जाते. आणि आपण त्याचं उलट करतोय की आपल्या गावरान गाई जे आहे आपण त्यांना देऊन राहिलो, त्यांच्या विदेशी गाई आपण आणून राहिलो आहे, ज्याच्यामुळे बिमाऱ्यांचं कारण वाढलेले आहे, बऱ्याचशा बिमाऱ्या वाढून राहिल्या आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांना एक विनंती करेल की आपण सगळे शेतकरी मित्रांनी एक तरी गावरान गाय पोसली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचं दूध पण घरी मिळेल चांगलं, ज्याच्यामुळे सशक्त दूध राहील, बिमाऱ्या कमी होईल आणि शेतात सुद्धा आपल्याला उपयोग येईल गावरान गायच्या गोमूत्रापासून किंवा शेणापासून. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, ऊसामध्ये गोमूत्राची फवारणी घ्यायची आहे. गोमूत्राची फवारणी केव्हापासून तर केव्हापर्यंत घ्यायची आहे, तर साधारणतः आपला ऊस जेव्हा 1 फुटाचा होतो, 1 फुटाच्या खाली जर ऊस असेल तर गोमूत्र वापरू नका. 1 फुटाचा झाल्यानंतर आपल्याला गोमूत्राची फवारणी करणं सुरू करायची आहे. आणि ती फवारणी कधीपर्यंत करायची आहे, जेव्हा आपला ऊस 4-4.5 महिन्याचा होतो. 4-4.5 महिन्याचा ऊस जवळपास माणसाच्या वर जातो, म्हणजे 5.5-6 फुटाच्या वर जातो, त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करायची नाही आहे. तर आपल्याला 1 फुटाचा ऊस झाल्यापासून तर 4-4.5 महिन्यापर्यंत आपल्याला फवारणी करता येईल. जो त्याचा ऊसाचा पाला असतो त्याच्यावरच आपल्याला फवारणी करायची आहे. तर आता आपल्या गोमूत्राचे एवढे फायदे काय, कशामुळे एवढे फायदे होतात, गोमूत्रात काय आहे, तर गोमूत्रात तर सगळ्यात आधी 70 ते 80% पाणीच असतं. राहिलेलं 20 ते 30% याच्या आतमध्ये युरियाचं प्रमाण झालं, त्यानंतर सल्फेटचं प्रमाण. आता सल्फेटचं प्रमाण आहे त्याच्यामुळे सल्फेट रूपात त्यात सल्फर आहे, त्याच्यानंतर आयरन आहे, पोटॅशियम आहे, पोटॅश आहे, कॉपर आहे, अशा बऱ्याचशा याच्यात मायक्रोन्यूट्रन्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला बराचसा फायदा देतो. त्याच्यामुळे काय होतं, हे जे मायक्रोन्यूट्रन्सचं खत जे आपण वापरतो हे गोमूत्रातून आपल्याला मिळून जातं. त्या झाडाला पोषक मिळतं पूर्ण. त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ होते चांगली, म्हणजे ग्रोथ प्रमोटरचं पण काम करते. ग्रोथ प्रमोटरचं काम म्हणजे की आपलं जे ऊस आहे हा वाढवण्यास आपल्याला मदत करते. त्याच्यानंतर जो ऊस असतो आपला, तो त्याचा जो पाला असतो हा पूर्ण हिरवा कंच ठेवण्यात मदत करतो. हिरवा कंच राहिला की फोटोसिंथेसिस चांगली होते. फोटोसिंथेसिस जर चांगली झाली, हरितद्रव्य जर चांगलं राहिलं तर निश्चितच आपला ऊस चांगला भरेल, त्याची जाडी वाढेल, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं वजन वाढेल. म्हणजे हे सुद्धा काम करते. त्याच्यानंतर जे बुरशीजन्य रोग जे असतात हे सुद्धा नियंत्रण करण्यास गोमूत्र मदत करते. त्याच्यानंतर म्हणजे हे बुरशीनाशक सुद्धा आहे, म्हणजे एक मायक्रोन्यूट्रनचं खत पण आहे, बुरशीनाशक पण आहे. आणि त्याच्यानंतर जसं मावा, तुडतुडे वगैरे असते, अशा प्रकारचे जे रोग असते ज्याच्यामुळे चुरडा वगैरे येऊ शकतो, हे सुद्धा नियंत्रण करण्यात गोमूत्र मदत करते. तर आता आपण बघूया की गोमूत्राची फवारणी किती घ्यायची आहे. तर गोमूत्राची फवारणी आपल्याला 15 लिटर पंपात 70 ते 80 मिली याच्यावर एवढी घ्यायची आहे. जास्ती फवारणी घेऊ नये, जास्त गोमूत्र घ्यायची नाही आहे. फवारणी 15 ते 20 दिवसांनी एक फवारणी आपल्याला याची घ्यायची आहे. तुम्ही जर वारंवार याची फवारणी करता 8-8 दिवसांनी तर ते सुद्धा चुकीचं आहे. कमीत कमी 15 ते 20 दिवसाचं अंतर ठेवून आपण याची फवारणी घेतली पाहिजे. आणि प्रमाण एवढं नक्की लक्षात ठेवा, 70 ते 80 मिलीच्या वर गोमूत्र वापरू नये. कारण गोमूत्र जर आपण जास्ती वापरलं, कारण बरेच ठिकाणी बघतो आपण की कोणी 1 पाव गोमूत्र वापरतं 15 लिटरच्या टाकीला, कोणी 250 मिली वापरतं, 100-125 मिली असं वापरतं. तर हे चुकीचं आहे. त्याचं कारण असं की गोमूत्रात हे युरियाचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामुळं आपलं जे झाडं असतं, त्याचा जो पाला असतो ऊसाचा वगैरे, याच्यावर स्कॉर्चिंग येतं किंवा पानं जळण्याचं प्रमाण सुद्धा
त्याच्यामुळे वाढू शकतं. त्याच्यामुळे हे एक नक्की लक्षात ठेवा की आपल्याला 70 ते 80 मिलीच्या वर गोमूत्र वापरायचं नाही. फक्त ऊसातच नाही, कुठल्याच पिकात आपल्याला 70 ते 80च्या वर गोमूत्र वापरायचं नाही आहे. आणि तुमच्याजवळ काही अशी माहिती असेल तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि हे वापरल्यावर तुम्हाला अनुभव कसा आला हे सुद्धा तुम्ही कॉमेंटद्वारे नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक विनंती की आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल आणि त्यांना सुद्धा भरपूर उत्पन्न येईल. धन्यवाद.